स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेलं सुनियोजित आंदोलन मागे घेत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे। 25 नोव्हेंबर पासून राजू शेट्टी आंदोलन करणार होते। दुसरीकडे याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजू शेट्टींवर हल्लाबोल केला आहे। शिष्टमंडळ जाणार आहे, त्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। ते स्वतः पंतप्रधानांची वेळ घेणार आहेत। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे, हे आमच्या लक्षात आलं आणि सरकारला अजून अवधी देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं। म्हणून 1 नोव्हेंबरला ऊस परिषदेमध्ये आम्ही 25 दिवसाची जी मुदत दिली होती त्याऐवजी अजून 15 दिवस थांबण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। पाठीमागच्या काळामध्ये काही झालं तरी शेतकरी संघटनेचे नेते उठलं की बारामतीला बसायचे, पंढरपूरहून निघाले की त्यांना बारामती साठायचे। म्हणजे मी तर म्हणलो मुख्यमंत्री कराडला जाऊन बसा नाही म्हणले, बारामतीलाच बसायचे। एवढी त्यांना बारामती आळू। आता कुठं बसायचं तिथं बसा। देशाचा कृषी मंत्री कुठे? बिहारचा, जाते बिहारला। कधी कधी जिथं पिकतं तिथं विकत नसतं। आता काही जण म्हणतात ठीक आहे आम्ही पाठिंबा आहेत आमचा त्यांना, परंतु वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू। वेळ पडली तर आंदोलन करू म्हणजे काय? दुसरे असले की लगेच आंदोलन, आणि आता वेळ पडली तर आंदोलन। भाषा कशी बदलती ते बघा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।